नाकामुळे आपण वास घेऊ शकतो. नाकामुळे आपण वास घेऊ शकतो फुलांचा. सुगंधित बत्तीचा वास आपल्याला नाकामुळेच येतो. हवा फुकट आहे हे वासावरूनच समजते. खाद्यपदार्थ खराब झाल्याचेही वासावरून समजते. अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो. डोळ्यामुळे आपण पाहू शकतो. आपल्याला रंग समजतो, आकार समजतो, वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज येतो. त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गार आहे ते कळते. एखादी वस्तू टरटरीत आहे की गुळगुळीत आहे हेही त्वचेमुळे कळते. कानामुळे आपण ऐकू शकतो. मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला काय बोलते ते आपल्याला कानामुळे समजते. आजकाल कशी आहे की मूड होती आपल्याला कानामुळे समजते. जिभेमुळे आपल्याला चव कळतात. साखर गोड असते, गोड असतो, यात कारले कडू असते, या चवी आपल्याला जिभेमुळे कळतात. कैरी आणि लिंबू आंबट लागतात, मीठ खारट लागते हेही आपल्याला जिभेमुळे कळतात. मिरची खाऊन